श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून पाथर्डी फाटा येथील गुलमोहर नगर परिसरात एक रहिवाशी इमारत आहे। या इमारतीमध्ये एंजल बार सुरू आहे। या बारला 400 रहिवाशांनी विरोध केला होता। देवीची आरती करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन देखील करण्यात आलं होतं। त्यानंतर हा बार 2 दिवस बंद राहिला आणि आता पुन्हा बार सुरू झाल्यानं महिलांनी या बार समोर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको करण्याचा इशारा श्रुती नाईक यांच्यासह स्थानिक महिलांनी दिला होता। तसंच रहिवाशी इमारतीच्या एका गाळ्यात बार सुरू केल्यानं परिसरातील नागरिक संतप्त झाले होते। त्यानंतर श्रुती नाईक यांनी महिलांसह पोलीस आयुक्तालय, इंदिरानगर पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी पत्रव्यवहार केला। या पत्रव्यवहाराची आणि आंदोलनाची दखल घेत अखेर तो बार बंद पडला, परंतु हा बार तात्पुरत्या स्वरूपात बंद केला गेला असं स्थानिकांनी यावेळेस सांगितलं। मी इथे या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिला आहोत। ज्या वेळेस आम्हाला समजलं की इथे बारचं दुकान सुरू झालेलं आहे त्यावेळेस आम्ही खूप घाबरून गेलो, कारण की आधी आम्ही ह्या गोष्टींना कधीच फेस केलेलं नव्हतं। पण त्याच आमच्या एरियामध्ये गुलमोहर नगरमध्ये राहणाऱ्या श्रुतीताई नाईक यांच्याशी आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला या गोष्टींसाठी खूप मदत केली। आमच्यासाठी पूर्ण कार्यालय, पोलीस स्टेशन इकडे तिकडे आमच्यासोबत फिरून आणि आम्हाला त्यांनी खूप मदत केली। त्या नसत्या तर कदाचित आम्ही इथपर्यंत आज येऊ शकलो नसतो। गेल्या महिन्याभरापासून आम्ही हा बार आहे बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। त्यासाठी वेगवेगळी निवेदनं माननीय जिल्हाधिकारी, माननीय जिल्हा अधीक्षक, परत आयुक्त, पोलीस आयुक्त इंदिरानगर आणि यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे। तरीसुद्धा त्यांच्याकडनं कुठलीच दखल घेतली गेली नव्हती। आम्ही सर्व महिला आमच्या बिल्डिंगच्या आणि रहिवासी इथल्या परिसरातल्या सर्व गांधीगिरी करून अथवा दुर्गेची आरती म्हणून आम्ही इथं ठिय्या आंदोलन करून सर्व बार बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत। तरीसुद्धा काही दिवस हा बार बंद झाला, त्यानंतर तो परत उघडण्यात आला होता आणि त्या उघडल्यानंतर सुद्धा आम्ही सर्व महिला आमच्या बिल्डिंगच्या आणि इथल्या परिसरातल्या परत ठिय्या आंदोलन केलं होता। त्यानंतर हा बंद केलेला आहे। आमची एकच विनंती की सदर हा बार लवकरात लवकर बंद करावा। काही जेवण झाल्यानंतर सतपावली करायला येतो तेव्हा इथे बारमध्ये अनेक लोक येतात आणि ते दारू पिलेले असतात आणि धिंगाणा घालतात आणि ते लहान मुलं पण आमच्या सोबत असतात, ते इथे खेळत असतात। तसं आम्हाला हे बार आता बंद व्हायला पाहिजे। हा बार आता इथं बंदच सध्या पुरता झालेला। आम्ही बरेचसे पत्रव्यवहार केलेत, एक्साईज डिपार्टमेंटला गेलो, त्यांनी जी आम्हाला हे केली, मदत केली, त्यामुळे हा थोड्या दिवसांसाठी बंद झालेला आहे। पण हा कायमस्वरूपीसाठी बंद व्हायला पाहिजे। आम्हाला इथं दुपारी रात्री असं बसावं लागतं, हे आता व्हायला नको अशी सगळ्यांकडे विनंती। ये हमारा रेजिडेंशियल एरिया है जहाँ हमारे बच्चों की बस स्टॉप्स आते हैं। बस स्टॉप आते वो बच्चे देखते हैं कौन इंसान लड़खड़ा के चल रहा है, कोई गिरा पड़ा मिलता है। क्योंकि दारू की वजह से ये जब से ओपन हुआ है तब से हम लोगों को इतनी प्रॉब्लम है कि कोई महिला भी अच्छे से बाहर निकल नहीं सकती। हम लोगों को घर के अंदर ही रहना पड़ रहा है। हमारे घर होने के बावजूद भी हमें अंदर रहना पड़ता है। ऐसा क्यों? हमें प्रशासन से इतनी मदद चाहिए कि ये बार हमेशा के लिए बंद हो तो हम उनके बहुत बहुत आभारी हो जाएंगे। हमारे बच्चे भी दिल खोल के खेल सकते हैं यहाँ पे, जो हमेशा बंद होते हैं अभी अंदर। सदर बार हा कायमस्वरूपी बंद करावा व टवाळखोर तसेच मद्यपींवर कारवाई करून आळा घालावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांड।